कवळेफोंडा हांगा श्री सरस्वती ज्ञान प्रसारक संस्थेन आपल्या संस्थेचो नव्या दुरुस्त केल्ल्या स्कुलाच्या इमारतीचो सभागृह आणि ऑडिटोरियम उक्तावण सोहळो भव्य पद्धतीन आयोजित केलो गेलो। हो कार्यक्रम बुधवारा 5 ऑगस्टाक सांज वेळार 5 वरांचेर स्कुलान मल्टीपर्पज हॉलान जालो। या सोहळ्याचे मुखेल पावणे म्हणून गोय राज्याचे वीज मंत्री श्री सुदीन ढवळीकर तसेच गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष श्री किरण बाळीकर आणि माधवराव ढवळीकर ट्रस्टाचे ट्रस्टी आणि समाजसेवक श्री मिथिल ढवळीकर उपस्थित आशिल्ले। या सोहळ्याच्या निमित्तान श्री मिथिल ढवळीकर आपल्या भाषणांतल्यान विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले। श्री सरस्वती ज्ञान प्रसारक संस्थेची रिनोवेटेड इन्स्टिट्यूशन बिल्डिंग आणि न्यू ऑडिटोरियम आणि हॉल हाजे उक्तावण जाल्ले आसा। सरस्वती ज्ञान प्रसारक संस्था ही एका गांवान स्थायीक आसा, म्हणजे एक गांवान एक शिक्षण संस्था उभी करप तितलें सोंपें ना, पूण गेली कित्येक वर्सां जाली आमच्या ह्या कवळे गांवांत तांणी जे योगदान दिलां ते खूब मोठें आसा। कारण पिढ्यान पिढी तांणी घडयल्या भुरग्यांक बरें शिक्षण दिवन, आनी तें शिक्षण एक फक्त स्कूल न्ही जाल्यार रायट फ्रॉम प्रायमरी आनी मागीर इवन नर्सरी एज्युकेशन अप टू हायर सेकंडरी स्कूल, म्हणजे सगळे लेवल्स ऑफ एज्युकेशन आज एका संस्थेन एका बिल्डिंगेन आणि एका कॅम्पसा अंडर मेळप म्हणजे एक सगळ्या गांवकऱ्या खातीर एक मोठे भाग्य आसा। कारण अशें एका कॅम्पसान हें सगळें मेळप तितलें इजी ना। काही वेळार जागेचो अभाव आसता किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच योग्य टीचर्स किंवा योग्य मार्गदर्शन जाय पडटा, आणि ते सरस्वती ज्ञान प्रसारक संस्थेन गेली कित्येक वर्सां हांगा तांणी हें योगदान दिलां। आज एक बरो इन्फ्रास्ट्रक्चर ह्या स्कुलान उपलब्ध जाला, त्या खातीर हांव सगळे स्टुडंट्सूय हांगा खुबशे उपस्थित आसा की तांणी ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चराचो बरो उपयोग करून घेवचो, भरपूर करचो। योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन तुमकां मेळटाच, तुमी मुखार सरून बरें शिक्षण घेवपाक जाय। आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आमी फक्त जे टेक्स्टबुक एज्युकेशन जे पयलीं पासून चालू आशिल्लें ताच्या बरोबरूच आतां स्कील बेस्ड एज्युकेशन तितलेंच इम्पॉर्टंट जालां। त्या खातीर म्हाका दिसता आतां ह्या स्कुलानूय ऑलरेडी जशें अनाउन्स केलें लॅब्स आसा किंवा जे स्पोर्ट्स फॅसिलिटी तांणी उपलब्ध करून दिला, ताचो योग्य तरेन तुमी उपयोग करचो, मार्गदर्शन घेवचें आणि बरें शिक्षण घेवन आपलो मुखार जो तुमचें लायफ आसा ताजे एक वाट तुमी धरची अशी सगळ्यांक विनंती करता।